नमस्कार. चला, आज भारतीय इतिहासातील एका खूप महत्त्वाच्या आदिवासी उठावावर नजर टाकूया. संथाल बंड. ब्रिटिश राजवटीविरुद्धचा हा एक सुरुवातीचा पण अत्यंत शक्तिशाली लढा होता. विचार करण्यासारखा प्रश्न आहे, नाही का? शांततेत जगणाऱ्या लोकांना अचानक शस्त्र का उचलावं लागलं असेल? हाच प्रश्न आपल्याला या संपूर्ण संघर्षाच्या मुळाशी घेऊन जातो. तर आपण हे सगळं कसं समजून घेणार आहोत? आपण 5 मुख्य भागांमध्ये ही कहाणी पाहणार आहोत. प्रतिकाराची सुरुवात कशी झाली? असंतोषाची कारणं काय होती? मग बंडाचा वणवा कसा पसरला? त्याचा शेवट कसा झाला? आणि शेवटी या संघर्षाने कोणता वारसा मागे ठेवला? चला तर मग सुरुवात करूया. पाहूया की या संघर्षाची मुळं नक्की कुठे होती आणि त्या काळात आदिवासी चळवळींची परिस्थिती नेमकी काय होती. तर झालं असं की सगळं सुरू झालं ते ईस्ट इंडिया कंपनीच्या हस्तक्षेपामुळे. त्यांनी जे नवीन कर लावले, जे जंगलाचे कायदे आणले, त्याचा थेट परिणाम आदिवासींच्या जगण्यावर झाला. आणि इथूनच प्रतिकाराची एक ठिणगी पडली. आणि हो, हे संथाल बंड म्हणजे काही एकटी घटना नव्हती. त्या काळात देशभरात असंतोष पसरला होता. जसं की मुंडा चळवळ किंवा कर्नाटकातलं हलगलीच्या शिकाऱ्यांचं बंड. या सगळ्या घटना आदिवासींमध्ये वाढत्या असंतोषाचं प्रतीक होत्या. बरं, मग आता आपण थेट संथाल लोकांबद्दल बोलूया. नक्की काय कारणं होती त्यांच्या मनात एवढा असंतोष निर्माण होण्याची, ज्यामुळे त्यांनी इतका मोठा उठाव केला? हे संथाल लोक म्हणजे कोण? तर बंगाल आणि ओरिसाच्या डोंगराळ भागामध्ये राहणारा हा एक आदिवासी समुदाय. एकदम शांतताप्रिय, निसर्गाच्या सान्निध्यात रमणारे लोक. त्यांच्या आयुष्यात जमीन आसमानाचा फरक पडला तो जमीनदारी पद्धतीमुळे. म्हणजे बघा, ही पद्धत यायच्या आधी ते स्वतंत्र होते, आपल्या जमिनीचे मालक होते. पण नंतर काय झालं? त्यांच्या जमिनी हिसकावून घेण्यात आल्या आणि ते आपल्याच जमिनीवर अक्षरशः भाडेकरू बनले. केवढा मोठा बदल होता हा! आणि हा सगळा अत्याचार करणारे होते तरी कोण? तर 3 प्रमुख घटक होते. एक तर जमीनदार, दुसरे सावकार आणि सगळ्यात वर ब्रिटिश सरकार. या तिघांनी मिळून त्यांचं शोषण केलं आणि संथालांचा संताप वाढतच गेला. एका वाक्यात सांगायचं झालं तर कंपनीने या सभ्य आणि शांतताप्रिय लोकांचं शोषण केलं. हे एकच वाक्य त्या लोकांवर झालेल्या अन्यायाची सगळी कहाणी सांगून जातं. आत्तापर्यंत दाबून ठेवलेला हा असंतोष तो आता एका वणव्यासारखा पसरणार होता. बघूया हे कसं घडलं. हे बंड काही अचानक नाही झालं. यामागे एक नियोजन होतं. आधी संथालांनी गुप्त बैठका घ्यायला सुरुवात केली. मग या बैठकांमध्ये ठरलं की आपल्यावर अत्याचार करणाऱ्या जमीनदारांना आणि सावकारांना लुटायचं. आणि मग काय? बघता बघता ही छोटीशी ठिणगी एका मोठ्या उठावात बदलली. या बंडाचा जोर विशेषतः बरहाईत, भागलपूर आणि राजमहाल या भागांमध्ये खूप जास्त होता. यावरूनच आपल्याला कळतं की हा उठाव किती मोठ्या प्रमाणावर पसरला होता. सुरुवातीला तर बंडखोरांना जबरदस्त यश मिळालं. त्यांनी त्यांच्या शत्रूंना मारलं. त्यांची दहशत इतकी बसली की मोठे मोठे जमीनदार आणि सावकार आपलं घरदार सोडून पळून गेले. पण हे यश किती काळ टिकलं? ब्रिटिश सरकारने यावर काय केलं? आणि या संघर्षाचा शेवट कसा झाला? बंडाची ही आग विझवण्यासाठी ब्रिटिश सरकार गप्प बसणारं नव्हतं. त्यांनी हे बंड अक्षरशः चिरडून टाकण्यासाठी आपलं पूर्ण लष्करी बळ वापरलं. आणि मग जे व्हायचं तेच झालं. इतक्या मोठ्या लष्करी ताकदीपुढे त्यांचा टिकाव लागला नाही. हे बंड दडपवण्यात आलं आणि हजारो बंडखोरांना अटक करण्यात आली. लष्करी ताकदीने हे बंड जरी संपवलं गेलं असलं तरी त्याचा अर्थ हा संघर्ष वाया गेला असा होत नाही. या संघर्षाने एक मोठा वारसा मागे ठेवला. तो काय होता ते पाहूया. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे संथालांचं आंदोलन जरी संपलं तरी त्यांच्या संघर्षाची कहाणी संपली नाहीये. ती एक प्रेरणा बनली. भविष्यात ज्या अनेक चळवळी झाल्या त्यांना यातूनच स्फूर्ती मिळाली. म्हणजे त्यांचा लढा वाया गेला नाही. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न. इतिहासातले हे संघर्ष आपल्याला आजच्या काळात काय शिकवतात? त्यांचा हा वारसा आपण कसा जपायला हवा यावर विचार करायलाच हवा, नाही का?